ॲक्च्युली काय झालं आता खोटी प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे. म्हणजे मुलींच्या सुद्धा किंवा पालकांच्या सुद्धा अपेक्षा की माझी पोरगी मोठ्या घरात दिली जावी, तिला एकत्र कुटुंब पद्धती नको आहे, तिला फक्त नवरा पाहिजे, फ्लॅट पाहिजे, गाडी पाहिजे, आणि ह्या अपेक्षा वाढल्या, मुलींकडनं पण वाढल्या, मुलांकडच्या पण वाढलेल्या आहेत. तर ॲक्च्युली ह्याच्यावरती बॅन गेले गेले पाहिजे. मुलींनी सुद्धा चांगला सुसंस्कृत घर बघितलं पाहिजे. कमावणारा नवरा, एकत्र कुटुंब पद्धती याला महत्त्वाची आहे खूप, कारण आता सध्या एकत्र कुटुंब पद्धती न राहिल्यामुळे अशा प्रकाराला खूप जास्त हे होतं, अपेक्षा वाढत आहेत. आणि लग्न करताना ॲक्च्युली कुणीही मोठ्या प्रमाणात कोणी घरगुती पाहुणे असेल, खोटी प्रतिष्ठा पाळण्यापेक्षा 5-50 सगळे सोयरे आपले सगळं करून ह्या खर्चामध्ये ते लग्न केलं पाहिजे. आणि पूर्वी व्हायची, पण आता हे अलीकडे खूप प्रमाण वाढलं. शोध गाडी फॉर्च्युनर गाडी द्या, हे द्या, बांगला द्या, ही मागणी केली जाते. ही सगळी खोटी प्रतिष्ठा आहे. वास्तविक मुलीच्या वडिलांनी किंवा मुलांनी हे पैसे जे वाचून त्यांच्या नावे ठेवली पाहिजे आणि त्याचा उपयोग त्यांना भविष्यात आला पाहिजे. कारण आता सध्याचं जीवन महागाईचं आपण बघतो, लोक त्रसतात. पण हे न करता लोक 1-1 करोड 2-2 करोड 50 लाख रुपये असे जर लग्नामध्ये खर्च करणं असेल, नाही तर काय उपयोग नाही. त्या कुटुंबाला त्याचा काहीच फायदा नाही.